खरं आहे की जे आता फिरते येते की इंदिराजी गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की सोन्याच्या बाबतीमध्ये त्यांचंसुद्धा स्टेटमेंट एकेकाळी जे आलेलं होतं. तर देशाची ती परिस्थिती आज जगाची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे जर जे प्रधानमंत्र्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे निश्चितपणे त्याचा विचार आपण सगळ्यांनी करून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ही परिस्थिती जी आहे ही मला वाटतं आपल्या देशाने निर्माण केली. ही परिस्थिती आपण ज्या पेट्रोलियम पदार्थांवर ज्या देशांमध्ये राहतो आहोत तिथल्या परिस्थितीमुळे ही सगळी निर्माण झालेली गोष्ट आहे. आणि त्याला काही दुसरा मार्ग नाही ना. धान्याच्या बाबतीत आपण सांगू धान्य पिकवा धान्य पिकवा धान्य पिकवा आपण सर्व करू हरित एक क्रांती करा इथं काय सांगणार आपण. त्यामुळे एकदा की जे हे ते ज्याला मग काळं सोनं म्हणू किंवा काय म्हणायचं ते म्हणा हे एकदा मिळेल असं झालं की त्याचे परिणाम सगळ्यांवर होतात. वाहतुकीवर परिणाम होतात, कारखान्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतात, सगळ्या याच्यावर जे आहेत. अगदी आता काही 1-1.5 महिन्यापूर्वी तर सगळे रेस्टॉरंट बंद झाले होते, पण आपण हळूहळू 50% ते सुरू केली. तेव्हापासूनच हे अडचणी सुरूच आहेत. तर म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत की याचा आपण ह्या गोष्टीचा विचार करा आणि जपून या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर पेट्रोल जे आहेत आपल्याकडे एक बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाची अपडेट.